आपल्याकडे ना बऱ्याच अशा वस्तू असतात की ज्या आपण कितीतरी दिवस अशाच ठेवलेल्या असतात आणि मग कधीतरी आपल्याला त्याची आठवण आली किंवा कधीतरी त्याचं काम आपल्याला पडलं तर मग तेव्हा त्या आपण उपयोगात आणतो. त्यावेळेस मात्र जो आपल्याला आनंद होतो तो काही वेगळा असतो. कारण वस्तू जरी जुनी असली तरी ती नव्याने उपयोगात आणणं आणि तिचा वापर करणं हे आपल्यासाठी खूप खास असतं आणि हे प्रत्येक महिलेच्या बाबतीत होतंच. माझंसुद्धा असंच होतं. जेव्हा एखादी वस्तू दिवसांसाठी मी अशीच ठेवलेली असते किंवा मग तिचा मी कधी वापरच करत नाही. त्यानंतर मग जेव्हा ती वापरायची किंवा जेव्हा तिचा उपयोग करायचा, त्यावेळेस ती कधी एकदा मी वापरते आणि कधी एकदा मी तिला छान असं तिचा मी उपयोग करते असं मला वाटतं. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळच्या जेवणानंतरचं रुटीन आणि किचन क्लिनिंग जे मी दर आठवड्याला किंवा तिसऱ्या चौथ्या दिवशी करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. मला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आजचे सकाळी जेवण तर आमचे झालेले होते, त्यामुळे निवांत वेळ होता आणि बऱ्याच दिवसांपासून हे मायक्रोवेव्ह मला काढायचं होतं, पण सुद्धा कधी योग येत नव्हता. म्हटलं आता आज वेळ आहे तर काढून घेऊया आणि सगळी जेवणं वगैरे सुद्धा लवकर आटोपली होती, त्यामुळे हे मला काढायचं होतं. तर बऱ्याच दिवसांपासून हे मी असंच ठेवलेलं होतं आणि उपयोगात सुद्धा येत नव्हतं. कधीतरी पिझ्झा वगैरे बनवायचा किंवा मग काहीतरी वेगळं असं पदार्थ करायचा म्हटलं की मग त्यावेळेस मी हे बाहेर काढायचे. आणि गॅस ओटा तर जवळपास थोडा मोठा आहेच, यापेक्षा बरेच छोटे छोटे गॅस ओटे मी बघितले, पण मला सवय झालेली की एवढ्याच गॅस ओट्यावरती हे सगळा वापर जो होता तो माझा रोजचा आहे. आणि एखाद्या वेळेस जर हे ओव्हन काढायचं म्हटलं की मग त्यावेळेस सगळं काही हे छोटे जे 2 रॅक आहे किंवा हे तिसरं जे वूडचं रॅक आहे तर ते मला बाजूला ठेवावं लागायचं आणि त्यानंतर मायक्रोवेव्ह मी याच जागेवर ठेवायचे आणि मग एखादा पदार्थ बनवून झाला की मग ते परत जागेवरती ठेवून द्यायचे. पण मग ते उचलायलासुद्धा खूप जड आहे आणि नेहमी जर काही उचलायचं म्हटलं किंवा गॅस ओट्यावरती ठेवायचं, खाली काढायचं म्हटलं की रोज कोणी घरी आपल्याला हे सगळं करू लागायला असेलच असं नाही. त्यामुळे म्हटलं आज चला त्याचं गॅस ओट्यावरती ठेवूनच बघते. आता थोडीशी जागा यांनी गॅस ओट्यावरती कमी झाली, पण नेहमी खाली काढायचं परत ठेवायचं, तो असा वेळ आणि कष्ट जे आहे तर ते वाचले. त्यामुळे आता याला मी इथेच या कोपऱ्यामध्ये ठेवणार आहे आणि जे लाकडी रॅक आहे तर ते मी याच्यावरतीच ठेवायचं बघते. हे मायक्रोवेव्ह तर मी इथे ठेवायला घेतलं, पण नेमकं ते ठेवायचं कशावरती ते सुद्धा हा प्रश्न पडला. पण माझ्याकडे जो पाट आहे तर तो नेमका त्याच साईजचा निघाला, त्यामुळे मग त्याच्यावरतीच मी याला ठेवलं. आणि आता मी इथेच ठेवायचं म्हटल्यानंतर त्याच्या खाली काहीतरी स्टँड लागणारच होतं, कारण नेहमी ते पुसण्यासाठी आपल्याला परत मायक्रोवेव्ह जे आहे ते उचलायची गरज पडू नये. त्यामुळे मग मी असं ते या पाटावरती ठेवलं. त्याच्यावरती काही कवर वगैरे मी घेतलेलं नाही. हे जे कवर म्हणजे मी टाकून घेतलं तर हे एका साडीचं थोडा भाग होता की तो उरला होता आणि त्यानंतर तो दिसायलासुद्धा खूप छान शायनी आहे, त्यामुळे मग मी तो त्याच्या साईजनुसार शिवून घेतला. आता ते थोडं कमी बसलं, पण वरच्या बाजूने तर छानपैकी झाकलं जातं, त्यामुळे मग मी ते त्याच्यावरती नेहमी ठेवते. तर ते सुद्धा उपयोगात आलं. आता याच्यावरती हे लाकडी रॅक मी आधी ठेवून बघितलं आणि त्याच्याही आधी एकदा स्टीलचं ठेवून बघितलं, पण थोडं कन्फ्युजन झालं. आता नेमकं कोणतं ठेवायचं ते काही सुचत नव्हतं, पण म्हटलं आता या महिन्यामध्ये असं ठेवून बघूया आणि पुढच्या महिन्यात जेव्हा सगळं काही परत आवरू त्यावेळेस परत नव्याने काहीतरी वेगळं करून बघूया. म्हणून मग मी लाकडी रॅक त्याच्यावरती ठेवायला घेतलं. पण त्यासाठी जे रॅक आहे तर ते भरपूर खराब झालेले होते. महिनाभराने जरी आपण आवरत असू तरी देखील महिनाभरात त्याच्यावरती भरपूर धूळ माती जमा होते. म्हणून मग मी ते पुसायला घेतलं आणि त्यातल्या त्यात ते पांढरा कलर आहे तर ते आणखीनच आधी छान पुसून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे खालचा जो भाग आहे तो खराब होऊ नये म्हणून मग त्याच्यामध्ये पेपर मी नेहमी टाकत असते, पण व्हाईट पेपर माझ्याकडचे नेमके संपले होते. आता व्हाईट पेपर त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा कलर सेम होतो, त्यामुळे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. आता तो पेपर नव्हता म्हणून मी न्यूजपेपर घेतले आणि तेच मी त्याच्यामध्ये ठेवले. मध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी एक मिठाचा छोटा डबा किंवा एक लोणच्याची बरणी, आणखीन एक छोटी लोणच्याची बरणी आहे ती ठेवते. तर यावेळेस म्हटलं थोडं वेगळं ठेवून बघूया, म्हणून मग जे स्टीलचं छोटं रॅक आहे
तर त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या ह्या काचेच्या बरण्या आहेत, ज्याच्यामध्ये चिली फ्लेक्स असेल किंवा ऑरिगॅनो असेल, कोणत्या कोणत्या बरण्यांमध्ये छोटी वेलची असते, त्यानंतर मोठी वेलची असते आणि कसं असेल, अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या मी या बरण्यांमध्ये ठेवते, तर मग त्या मी याच्यामध्ये ठेवायला घेतल्या. याचं कारण, याच्यामध्ये मी जेव्हा सुरुवातीला तेलाचे डबे किंवा मग तेलाची छोटी कॅन किंवा तेलाचं जे आपलं भांडं असतं छोटं किंवा तुपाचं भांडं असेल, हे सगळं मी तेला तुपाचे जे डबे किंवा भांडे असतील ते या रॅकमध्ये ठेवायचे. आणि त्यामुळे थोडंसं जरी तेल किंवा तूप त्याच्यावरती सांडलं तर त्याचा डाग लवकर निघत नाही आणि त्याला कलर दिलेला आहे आणि तो कलर लगेच निघतो. त्यामुळे मग कितीतरी घासलं तर मग कलर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी यावेळेस त्याच्यामध्ये ह्या ज्या म्हणजे कोरड्या बरण्या ज्या की आपण कधीतरी वापरतो, त्या मी त्याच्यामध्ये ठेवायला घेतल्या. कारण ह्या बरण्या ज्या आहेत त्या मी कधीतरी वापरते, त्यामुळे मग त्याला खराब किंवा खरकटे हात लागणार नाही आणि सुद्धा खराब होणार नाही. तर त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये त्या छोट्या छोट्या बरण्या ठेवल्या. आणि जे दुसरं मोठं स्टीलचं रॅक आहे ते मी ठेवायला घेतलं. आता ह्याच्या जागी मी माठ ठेवणार होते, पण मग माठ मध्ये झाला असता आणि परत मुलांचा हाती ते पोचत नाही, त्यामुळे जो आहे तो थोडा बाजूला घेतला. त्यानंतर मग तिथे मोठं रॅक ठेवलं आणि त्याच्यावरती नेहमीप्रमाणे ज्या बरण्या मी ठेवत असते त्या घेतल्या ठेवायला. तर याच्यावरती सुद्धा असं झालं की जे तेलाचे जे कॅन आहे किंवा मग ज्या बॉटल आहे किंवा तुपाची बॉटल आहे, तर त्या त्याच्यावरती ठेवायच्या होत्या. पण त्याच्या आकारानुसार ह्या ज्या बरण्या आहेत त्या व्यवस्थित बसतात आणि असं काही तेला तुपाचे डबे ठेवले असते तर ते त्याची साईज खूप मोठी आहे, त्यामुळे मग जागासुद्धा तेवढी कमी झाली असती. मग नेहमीप्रमाणेच याच्यावरती ज्या बरण्या असतात ना काचेच्या, त्याच मी ठेवायला घेतल्या. आता ह्या एकसारख्या सगळ्या बरण्या आहे काचेच्या, तर ह्या मी फ्लिपकार्टवरून घेतलेल्या आहे आणि खूप छान आहे. म्हणजे स्टीलच्या किंवा एखाद्या जर्मनच्या भांड्यामध्ये काहीतरी किंवा डब्यामध्ये काही काढल्यापेक्षा ह्या काचेच्या बरण्यांमध्ये काही भरलं की ते लगेच आपल्याला दिसतं आणि घ्यायलासुद्धा सोपं पडतं. अशा सगळ्या बरण्या मी त्या रॅकमध्ये ठेवायला घेतल्या. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही बरण्या अशा आहे की त्या 1-2 फुटलेल्या, त्याच्यामधल्या 1-2 बरण्या काढून घेतल्यानंतर मग ज्या मोजक्या बरण्या होत्या तर त्याच्यामध्ये मग त्या साईजनुसार त्या मापानुसार मी सगळ्या रॅकमध्ये बरण्या ज्या आहेत त्या बसवायला घेतल्या. कारण एखादी बरणी लहान मोठी जरी झाली की मग त्याची जागा तेवढी किंवा जास्त होते आणि मग बाकीच्या बरण्यासुद्धा ठेवायच्या असतात. म्हणून मग सगळ्या बरण्या मी 2 ते 3 वेळा काढल्या आणि परत ठेवल्या. याच्यामध्ये माझा जवळपास अर्धा ते पाऊण तास गेला. जेवढा वेळ मला सगळी भांडी घासायला जातो तेवढाच वेळ मला ही सगळी ह्या ज्या सगळ्या बरण्या आहेत तर ह्या व्यवस्थित ठेवायला गेल्या. कारण सारख्या बरण्या त्या रॅकमध्ये बसायलासुद्धा हव्या होत्या आणि तेवढ्याच जागेत त्या बसल्यासुद्धा पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मग याच्यामध्ये अर्धा ते पाऊण तास मी घातला आणि तेवढ्या वेळामध्ये मग खालच्या बरण्यावरती किंवा वरच्या बरण्या खालती किंवा सगळ्या बरण्या ज्या आहेत त्या आलटून पालटून मी ठेवून बघितल्या आणि बराच वेळ माझा याच्यामध्ये गेला. त्याच्यामध्ये काही बरण्या मी म्हणजे वेगळ्या घेतलेल्या आहे आणि काही बरण्या लोणच्याच्या किंवा मग चटणीच्या, जी शेजवान चटणी असते त्याच्या मी घेतलेल्या होत्या, तर त्या आहे. पण काचेच्या बरण्यांपेक्षा सिरॅमिकच्या ज्या बरण्या येतात किंवा जे बाऊल येतात, जी काही भांडी येतात ती मला खूप आवडतात आणि तीच मी प्रत्येक वेळेस नव्याने काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबत तांब्या पितळांची भांडीसुद्धा जुनी असली की ती आणखीन छान दिसतात आणि तेवढीच ती वापरायलासुद्धा चांगली असतात. कारण जेवढी भांडी जड असतील तेवढीच ती आपल्याला जास्त दिवस जातात, लवकर फुटत नाही. आता जी भांडी येतात ती जरा पातळ असतात आणि थोडं काही त्याच्यामध्ये केलं की लगेच ती, जुन्या भांड्यांचं तसं नसतं. जुने भांडी कितीतरी पटीने जाड असतात आणि वस्तू जर आपण त्याच्यामध्ये थोडा वेळ ठेवली तर ती लगेच खराबसुद्धा होत नाही. पण पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये जास्त वेळ आपण कुठलाही पदार्थ ठेवायलाच नाही पाहिजे. अगदी थोड्या वेळांसाठी, जेवढा वेळ आपल्याला वापरायचा आहे तेवढाच वेळ आपण त्याच्यामध्ये एखादा पदार्थ ठेवायचा. त्यामुळे तांब्या पितळीची जी भांडी आहे तर ती मी जेवणाच्या वेळेलाच घेते आणि इतर वेळेला जर एखादा कोरडा पदार्थ काढायचा असेल तर तो मी त्या पातेल्यामध्ये किंवा मग डब्यांमध्ये काढते. म्हणजे तो पदार्थसुद्धा खराब होत नाही आणि भांडंसुद्धा खराब होत नाही. तर आता सगळी भांडी माझी व्यवस्थित लावून झाली होती आणि असा एक किचनचा कोपरा माझा मस्तपैकी सजलेला होता. तर ही सगळी भांडी, हे सगळं जे सामान आहे ते नेहमीचं आहे. बऱ्याच गोष्टी जुन्या आहे, पण तरी देखील त्या नव्याने सजवायला, नव्याने त्या छान अशा ठेवायला मला खूप आवडतं आणि प्रत्येकीलाच हे आवडतं.
प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपलं किचन, आपलं घर हे छान दिसावं, त्याच्यामधला प्रत्येक कोपरा हा सुंदर असावा, सगळ्यांना ती गोष्ट आवडावी, वस्तू छान दिसाव्या, यासाठी आपला प्रयत्न हा नेहमी असतो. तर मी सुद्धा प्रत्येक महिन्याला अशाच प्रकारे सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आलटून पालटून एखाद्या वेगळ्या ठिकाणी ठेवते किंवा त्यांची जागा बदलते, जेणेकरून आपल्याला सुद्धा छान वाटतं. रॅकमध्ये सगळं सामान लावून झालं आणि बऱ्याच बरण्या 1-2 फुटलेल्या होत्या, तर त्या मी काढून टाकल्या. त्यानंतर मला असं वाटलं की हे जे चहा साखरेचे डबे आहे किंवा जो कॉफीचा डबा आहे किंवा आणखीन 1-2 बरण्या आहेत, तर त्यासुद्धा या रॅकमध्ये बसतील. पण खरं तर तसं झालं नाही आणि त्या जर त्या रॅकमध्ये बसल्या असत्या ना, तर भरपूर जागा मोकळी झाली असती आणि किचन ओटा छान असा मोकळा दिसला असता. त्या रॅकमध्ये काहीच जागा शिल्लक नाही राहिली. त्यामुळे मग ह्या ज्या सगळ्या बरण्या किंवा जे डबे आहे चहा साखरेचे, तर ते मी या छोट्याच रॅकमध्ये ठेवायला घेतले. तर खलबत्ता असेल किंवा छोट्या डब्या असतील, तर त्यासुद्धा या रॅकमध्ये मी ठेवल्या. आणि म्हटलं आता तेलाचं आणि तुपाचं सुद्धा याच्यामध्येच ठेवूया, कारण हे स्टीलचं आहे, किती जरी घासलं तरी ते खराब होणार नाही. हेच जर तेलाचे किंवा तुपाचे डबे मी या लाकडी रॅकमध्ये ठेवले असते, तर रॅक जे आहे ते खराब झालंच असतं आणि घासायचं म्हटलं की त्याचा कलरसुद्धा गेला असता. म्हणून मग मी ते या स्टीलच्याच रॅकमध्ये ठेवायला घेतलं आणि आता याच्यामध्येच ते मी ठेवणार आहे, जेणेकरून रॅक जरी खराब झालं तरी मग ते घासता येतं. तर सगळं रॅक लावताना मध्येच याला भूक लागली होती, तर त्याला छानपैकी वाढून दिलं आणि नेहमीप्रमाणे जसं त्याचा व्हिडिओ मी काढत असते, तर तो म्हटला आज व्हिडिओ काढणार नाही का. त्यामुळे त्याचासुद्धा एक प्लेट हातामध्ये घेऊन व्हिडिओ काढला आणि त्यानंतर त्याची प्लेट घेऊन तो समोर जेवायला गेला. आता त्याचं जेवण होईपर्यंत परत मी सगळं आवरायला घेतलं, कारण मुलं मधात करत असली की मग काहीच आवरायला जमत नाही आणि सगळी भांडी मग ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळे करून ठेवतात. म्हणून मग तो जेवण वगैरे करत असला किंवा झोपलेला असला तर त्याच वेळेस मी हे सगळं आवरून ठेवत असते. तर 1-2 लोणच्यांच्या सुद्धा बरण्या होत्या, तर त्यासुद्धा ठेवायच्या होत्या. म्हणून मग ही बरणी मी याच्यामध्ये ठेवायला घेतली. आता ही प्लास्टिकची आहे आणि खूप मोठी आहे, त्यामुळे ती रॅकमध्ये बसेल का नाही असं वाटत होतं, पण ती बसल्यानंतर मग बाकी काही त्याच्यामध्ये ठेवता येत नव्हतं. आताची ही बरणी मी त्याच्यामध्ये ठेवली. त्यानंतर तेल संपलेलं होतं आणि सगळी भांडी घासली होती. मग त्यावेळेस बॉटलसुद्धा तेलाची घासून घेतली होती आणि सगळं आवरेपर्यंत बॉटल छान अशी वाळून झाली होती. त्यामुळे मग त्याच्यामध्ये सुद्धा तेल काढून घेतलं आणि बॉटलसुद्धा रॅकमध्ये ठेवली. आता ह्या बॉटलमध्ये मी रोजच्या वापरासाठी तेल घेते. त्या बॉटलवरती मी नाव टाकलेलं आहे सूर्यफूल तेल म्हणून, तर त्यामुळे ते लगेच लक्षात येतं. आता बॉटल वगैरे छान लावून झाल्या. त्यानंतर किचनमध्ये जो मनी प्लांट मी ठेवते, तर तो सुद्धा धुवून घेतला, कारण त्याचंसुद्धा पाणी बरेच दिवस झाले बदलवलेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या बॉटलमध्ये पाणी भरून घेतलं. त्यासोबतच जो मनी प्लांट होता तोसुद्धा स्वच्छ धुवून घेतला आणि तो बॉटलमध्ये टाकून घेतला आणि बॉटल थोडी छान अशी वाळेपर्यंत मग गॅस ओट्यावरतीच बाजूला मी ठेवली. तर असं सगळं किचनचं जे सामान आहे ते माझं आवरून झालं होतं. अशाच प्रकारे जर आपण घराचा एक कोपरा प्रत्येक दिवशी रोज स्वच्छ करत राहिलो ना, की मग आपलं घर आणि आपलं किचन खरंच खूप छान दिसतं आणि आपला वेळसुद्धा वाचतो. त्यासोबतच आपल्याला जास्त कंटाळासुद्धा येत नाही आणि सगळी कामं जर एकदाच करायची म्हटली की मग आपल्याला खूप कंटाळा येतो. त्यामुळे असे अधूनमधून एक कोपरा किंवा एक काम जर आपण करत गेलो की आपला वेळ वाचतो. तर रॅक वगैरे सगळं लावून घेतलं. त्यानंतर दुपारी मुलांसाठी काहीतरी खायला प्यायला हवंच असतं. आता स्वयंपाक तर होता, त्यामुळे उन्हाळ्यात थंड पेय मुलांना खूप लागतं, म्हणून म्हटलं चला आज रसना बनवून ठेवूया. तसा तर मी हा रोजच बनवून ठेवते, पण आज तुमच्यासोबत शेअर केला. त्यासाठी मी एका पातेल्यामध्येच पाणी वगैरे घेऊन छान अशी साखर विरघळून घेते. त्यानंतर त्याच्यामध्ये रसना किंवा मग आणखीन काही दुसरं एखादं लिक्विड टाकायचं असलं तर ते टाकते आणि पम सरबत असेल किंवा रसना असेल, तर अशाच प्रकारे मग मी रोजच्या दुपारच्या वेळेसाठी मुलांसाठी असं बनवून ठेवते, म्हणजे किचन ओटासुद्धा जास्त खराब होत नाही आणि सगळी वस्तू ज्या आहे त्या जागच्या जागेवरती. कारण बऱ्याच वेळा बघा, आपण जर एखादी वस्तू जागेवरती नाही ठेवली तर मुलांनासुद्धा तीच सवय लागते आणि मुलंसुद्धा मग एखादी वस्तू घेतली की ती दुसऱ्या ठिकाणी ठेवतात, त्याची जागा बदलते. त्यामुळे दुसऱ्या वेळा मग आपल्याला जेव्हा त्या वस्तूची गरज असते त्यावेळेस ती वस्तू आपल्याला लवकर दिसत नाही. त्यामुळे जागच्या जागेवर जर सगळ्या वस्तू ठेवल्या ना, की आपल्याला माहिती असतं की ही वस्तू याच जागेवरती आहे. म्हणून मग सगळ्या वस्तू जागच्या जागेवरती मी ठेवते, जेणेकरून मग वेळेवर आपल्याला ती गोष्ट त्याच जागेवरती मिळते आणि मुलांनासुद्धा सवयी हळूहळू लागतातच, कारण मुलंसुद्धा आपल्याकडे बघूनच सगळं काही शिकत असतात. तर त्या रसना तर छान बनवून झाला. त्यानंतर मग तो मी काढून घेतला एका जगमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर त्याचंसुद्धा झाकण व्यवस्थित लावून घेतलं.
फुल भरून मी ठेवत नाही, कारण त्याचं जे लीड आहे ते प्लास्टिकचं आहे, त्यामुळे अगदी एक कमी प्रमाणातच हा जार मी भरून ठेवते. आणि त्यानंतर याच्यासाठी जे आईस क्यूब मी वापरले होते तर ते सुद्धा परत भरून ठेवते, जेणेकरून दुपारी जर एखाद्या वेळेस परत दुसरा काही पदार्थ बनवायचा असला किंवा सरबत वगैरे करायचं असलं तर त्यासाठी मग आपल्याला आईस क्यूब हे तयारच असतात. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहे किंवा एखादा पदार्थ बनवायचा असेल किंवा काहीतरी आवरून ठेवायचं असेल तर ते मी ते दुपारच्या वेळी म्हणजे सकाळच्या जेवणानंतर थोडं थांबून आवरून घेते. किंवा काही बनवायचं असेल तर ते बनवून ठेवते, म्हणजे मग मुलंसुद्धा त्यांच्या कामात असतात. आणि सुद्धा किचन वगैरे आवरायचं असेल किंवा काही बनवून ठेवायचं असेल तर मग मी ते त्या वेळेमध्ये बनवून ठेवते. यामुळे मग बराच वेळ आमचा वाचतो आणि दुपारच्या वेळेला मुलांसोबत मग बसून छान गप्पा मारता येतात, त्यांच्याशी खेळता येतं. तर असं मुलांसाठी असं रसना वगैरे असेल किंवा कोकम सरबत असेल किंवा शरबत असेल तर ते असं ग्लासमध्ये काढून ठेवते, म्हणजे मग त्यांची सगळी आवरावर दुपारच्या वेळेमध्ये मी करते, जेणेकरून मग बराच वेळ माझा वाचतो आणि सगळी कामं पटापट आवरूनसुद्धा जातात. अशा प्रकारचे हे दोन्ही रॅक जे आहे ते मी लावले. हा डब्बा जो आहे किंवा ही याच्यामधली बरीचशी भांडी अशी आहेत की ती खूप दिवसांची आहेत. आता हा जो साखरेचे, चहाचे किंवा कॉफीचा जो डब्बा तुम्हाला दिसतोय तर माझ्या लग्नामध्ये घेतलेला आहे आणि आता त्याला बरीच वर्ष झाली, त्यामुळे त्याचा थोडाफार कलर जो आहे तो निघाला. पण काही जुन्या गोष्टी असल्या की त्या आठवणीत राहतात आणि कायम त्यांची आठवण आपल्याला येत राहते, त्यामुळे मग त्या उपयोगात आणणं कधीही चांगलंच असतं. तर ही कॅन आहे तर ही सुद्धा लग्नाच्या वेळेस घेतली होती. खूप छोटी आहे आणि त्याचा आकार खूप छान आहे, त्यामुळे ती सुद्धा मी चटणी वगैरे असेल किंवा एखादी डाळ असेल तर ती काढण्यासाठी त्याचा उपयोग करत असते. त्यानंतर ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत तर ह्या मी फ्लिपकार्टवरून घेतल्या होत्या. त्यासुद्धा सारख्या प्रमाणात घेतलेल्या आहे, त्यामुळे त्या रॅकमध्ये एकसारख्या खूप छान दिसतात. त्यानंतर हा एक डब्बा आहे, तर हा जेव्हा सिद्धांत झालेला त्यावेळेस रोटीचं सामान आपण जे ठेवतो तर त्यासाठी मी हा वापरत होते. याच्यामध्ये हळकुंड, त्यानंतर जायफळ आणि जे काही सामान आपण घुटी लावण्यासाठी मुलांना वापरतो तर ते सगळं मी त्याच्यामध्ये काढायचे. त्यानंतर आता मी हा स्वयंपाकाच्या कामामध्ये घेते. त्यानंतर ह्या 1-2 काचेच्या बरण्या आहेत तर ह्या मी डीमार्टमधून घेतलेल्या आहेत आणि काही स्टीलचे डबे आहेत. त्यानंतर हे एक छोटा खलबत्ता आहे, हा खूप आवडीचा आहे आणि हा माझ्याच नाही, माझ्या घरी जे व्यक्ती येते तर त्या प्रत्येक व्यक्तीला हा खलबत्ता खूप आवडतो, कारण याचा आकारच खूप छान आहे, वेगळा आहे. तर हा मला माझ्या आजोबांनी दिला होता लग्नानंतर, त्यामुळे हा त्यांच्या आठवणीत मी ठेवलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याचशा वस्तू असतात की ज्या खूप जुन्या जरी झाल्या तरी त्यांची आठवण आपल्याला कायम राहते आणि ते कधी घेतलेली, कोणत्या कामासाठी आपण घेतली होती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात. अशा बऱ्याच जुन्या वस्तू माझ्याकडे आहेत की ज्या मी अजूनही वापरते. त्या बऱ्याच जुन्या जरी झालेल्या असल्या तरी देखील मी त्यांना वापरते आणि रोजच्या वापरात असल्या ना की त्या वस्तूसुद्धा खूप छान राहतात आणि आपल्यालासुद्धा त्यांची आठवण येत राहते. असं हे माझं छोटंसं किचन आहे आणि किचनमधला हा छोटासा कोपरा आहे की जो मी प्रत्येक महिन्याला आवरते. आणि तसं तर किचन प्रत्येक महिन्याला स्वच्छ करते, पण आठवड्यातून एकदा तरी किचनचा प्रत्येक कोपरा किंवा मग घरातील एखादा कोपरा मी आवरून घेते, म्हणजे मग पूर्ण घर क्लीन करताना आपल्याला जास्त त्रास होत नाही किंवा आपला वेळसुद्धा जास्तीचा जात नाही. तर हा एक छोटासा आणि सुंदर असा आर्टिफिशियल पॉट आहे. हा मला खूप आवडतो, कारण हा खूप सुंदर दिसतो. अशी काही वाळवणाचे पदार्थ असतील किंवा मग एखादी वस्तू वाळवायची असेल तर ती मी अशी इथे गॅलरीमध्ये ठेवते. आता ही गॅलरी थोडी छोटी आहे, पण इथे बऱ्याचशा असते, कारण बाजूला जी मोठी गॅलरी आहे त्याच्यापेक्षा ही गॅलरी किचनच्या खूप जवळ आहे, त्यामुळे मग बऱ्याचशा वस्तू इथेच ठेवल्या जातात. घर असेल, घरातला कुठलाही कोपरा असेल, किचन असेल, हे आपण जेव्हा केव्हा आवरतो ना त्यावेळेस तो बघण्यामध्ये आपल्याला खूप समाधान वाटतं आणि आपण बराच वेळ त्याच्याकडे बघत असतो. ते आपण नव्याने सगळं काही रचलेलं असतं, नव्याने त्याची सगळी आपण सजावट केलेली असते, त्यामुळे ते बघण्यात तरी जेव्हा केव्हा किचन आवरते त्यानंतर त्याच्याकडे बराच वेळ बघत असते. तर अशा काही जुन्या गोष्टी आहेत, जुन्या वस्तू आहेत की ज्या परत नव्याने काढल्या की आपल्या आठवणीसुद्धा नव्याने ताज्या होतात. आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.